बाप्पांनो, असे काही फुलं आहेत ते सुकले तरी सुगंध देतात, आणि काही असे फुलं आहेत ते उमलले तरी त्याच्यापासून लांब निघून. काही असे माणसं आहेत की जिवंत असून मेलेले आहेत, आणि काही माणसं असे आहेत की ते मेलेले असून जिवंत आहेत. आणि मग असे कोणते माणसं आहेत माय बाप्पांनो? एकाच आई वडिलांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या जीवनाचा विचाराचा मोगरा फुलवला. विचाराचा मोगरा. राजमाता जिजाऊ आणि राजशहाजी, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या परमार्थाचा मोगरा फुलवला माय बाप्पांनो. आणि राजमाता जिजाऊच्या पोटी महाराष्ट्राला सुगंध देणारं पोरग जन्माला आलं. आणि असं तसं नाही आलं. शाहिराने साथ चढवले, कीर्तनकाराने कमर बांधली, आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांचं गुणगान गायला सुरुवात केली. जरी होता शिवाजी राजा, जरी होता शिवाजी राजा, नाही केली मजा सुखी झाली प्रजा. विचार करून न्याय देणार, विचार करून न्याय देणार, विचार करून न्याय देणार. धन्य धन्य श्री शिवाजी महाराज जी जी. धन्य धन्य श्री शिवाजी महाराज जी जी. धन्य धन्य श्री शिवाजी महाराज जी जी जी. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार, झाले तयार. होय हर हर महादेव प्रति गर्जना झाले अमर. हे रामाजी हे रामाजी असे 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 पोरं जन्म आपल्या घरात म्हणजे नाही का एक खोगं पाणी. बाबा, आपल्या घरामध्ये स्टँडर्ड मुलं जन्माला यावेत याकरता एक लक्षात असू द्या, मरून जिवंत राहणारे माणसं आपल्या घरामध्ये असावेत. मरून जिवंत माणसं. म्हणून आमच्यातनं निघून गेलेले दादा हे गेलेत नाही. त्यांच्या नातवाच्या रूपानं, त्यांच्या नाताच्या रूपानं, त्यांच्या नातीच्या रूपानं हे आजही शिल्लक आहे, बीज शुद्ध होण्याकरता. एक लक्षात असू द्या, तुमच्याकडे पोरग लग्नाला आलं हे कशून ओळखीत तुम्ही? दंडळ्याची कंडळ झालं व मिशा आल्या, त्याला दाढी आली, कोण र गुरकत, याच्याहून पोरग लग्नाला आलं म्हणून त्याच टाकायचं का? महाराज मला सांगा, पोरग वयात आलं पाहिजे का विचारात आलं पाहिजे? बरोबर आहे ना? विचारात येणं महत्वाचं आहे. आणि ज्या घरातले मुलं विचारात आले ते लग्न करायच्या लायकीचे आहेत. एक जणाने मला विचारलं कुठनं आलास, बरं का मोठी गंमत आहे. एक जणानं मला विचारलं कुठनं आलास, मी म्हटलो नेवाशा तालुक्यातनं आलो. अरे नाही म्हटलं कुठनं आलास, म्हटलं नेवाशातनं आलो. नाही 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 पण कुठनं, म्हटलं जीवर गाव आहे माझं, जीवर मधनं आलो. ते म्हणले महाराज कीर्तनकार आहात तुम्ही आणि तुमच्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नाही आम्हास. म्हणले कुठनं आलास, म्हटलं अरे जीवरवरनं आलो. पुन्हा विचारलं कुठून आलास, म्हटलं जीवरवरनं. पण विचारणारा सर्वसामान्य नव्हता, मोठं कपाळ, पाणीदार डोळे, हसल्यानंतर दोन्ही गालावर खळ्या पडतात, मोठाले कान, मोठाले ओठ, सहज हात गुडघ्याला लागतात, पुरुषभर उंचीचा. हे भाग्यवान माणसाचे लक्षण. तपश्चर्या केल्यानंतर शरीराचा वर्ण तांबूस होतो, असा तांबूस वर्णाचा. आणि त्याने मला विचारलं कुठून आलास, बरे का नामदेव, म्हटलं जीवरवरनं. पुन्हा विचारलं कुठून आलास, म्हटलं जीवरवरनं. अरे कुठून आलास, म्हटलं जीवरवरनं. हे तर म्हणले विचारणारं काय सामान्य नाही आहे. पुन्हा त्याला सांगितलं, त्याने पुन्हा विचारलं कुठून आलास, मग त्याला सांगितलं आईच्या पोटातनं आलो. ते म्हणले येऊ ना बात. म्हणले आईच्या पोटात कुठून आलास, म्हणलं बापाकडनं आलो. म्हणले बापाकडे कुठून आलात, मग मात्र मला घाम फुटला. बाबा बापाकडे कुठून आलास, मी म्हणलं 5-10 मिनिटं. ते म्हणले 10 महिने घे आणि सांग. 10 महिन्याने सांग. गाडीचं एसी पुन्हा आणखीन वाढीला, घाम यायला लागला मला. आणि 20-25 किलोमीटर गाडी गेल्यानंतर मी त्यांना सांगितलं सांगू महाराज. ते म्हणले बताव. माधवम माधवी प्रिय, माधव म्हणजे भगवंत आहे, माधवी म्हणजे भूमाता आहे. आणि या माधवीला प्रसन्न करण्याकरता तो माधव पावसाच्या रूपाने धोधो 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 खाली पडतो, धोधो धोधो खाली पडतो. पावसाच्या रूपाने आम्ही आमच्या बापाच्या जमिनीत पडलो.
जरा लक्षपूर्वक आहे का, डीएड बीएड बीपीएड लॉ DHMH इंजिनियर जास्त शिकलेले पडू नयेत आणि ते फक्त एवढंच म्हणतात बुवा लोकांचा धंदा आहे, पाप म्हणजे धमकीन पुण्य म्हणजे भूलथाप. पावसाच्या रूपाने हा सूक्ष्मजीव आमच्या आजाच्या आणि बापाच्या जमिनीत पडला, तिथं तो उगला धान्याच्या रूपानं. आमच्या आजानं आमच्या आजीनं आमच्या बापानं त्याला कापलं, त्याला कुटलं, त्याला काढलं, त्याला उफणलं, त्याचं दळण केलं, ते स्वच्छ केलं आणि आमच्या आईनं पहाट ब्रह्ममुहूर्तावर त्याला जात्यावरती घेतलं त्या धान्याला आणि धान्याच्या पाया पडली ती आणि पाया पडून सांगत होती. आणि पूर्वी बायका जात्यांची पूजा करायच्या, तुम्ही बरोबर आहे की नाही. खळं जर झालं तर तुमच्या घरामध्ये जर धान्य गाडी बैलीत टाकून आलं तर अगोदर बैलाच्या पायावर पाणी टाकायचं, मग त्याला हळदी कुंकू लावायचं, अर्धी कोर भाकरी त्या बैलाला खाऊ घालायची. बरोबर होतं. आता करता हे का करायचंय बाबा, हे बाय माग उन्हाळलेले पुढं चाललेलं, हे का करावं, हे का केलं आमच्या पूर्वजानं. आम्ही कुठनं आलो तर पावसाच्या रूपाने आमच्या बापाच्या आजाच्या जमिनीत पडलो, त्याचं खळं केलं, गाडी बैलीच्या माध्यमातून घरी आणलं. आमच्या आईनं त्या बैलांची त्या गाडीवानाची पूजा केली, गंध लावून त्याला ओवाळलं. आमच्या घरामध्ये धान्याची थप्पी लागली आणि आमच्या आईनं ते नवीन आलेलं धान्य त्याची पूजा केली, जात्याची पूजा केली आणि मग त्या धान्याचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर त्या धान्याला सांगत होती, ऐकणाराच्या आता धान्य गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, नाचणी असेल, मका असेल, हे सजीव का निर्जीव, काय वाटत तुम्हाला. सजीव आहे का निर्जीव आहे. काही जण म्हणते निर्जीव आहे, पण वदनी कवन घेता नाम घ्या श्री हरीचे, सहजावन होते नाम घेता फुकाचे, जीवन करे जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म. अन्न पूर्ण ब्रह्म आहे. मग अन्नाला निर्माण करणारा कोण आहे, शेतकरी. मग शेतकरी ब्रह्माचा कोण झाला, बाप. आपण किती मोठे आहोत, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. ब्रह्माला निर्माण करण्याची ताकद माझ्यात आहे. मग माझं फूल कसं असलं पाहिजे, हे पंचमहाभूताचं फूल कसं असलं पाहिजे मायबापांनो. कारण की फुलाफुलात प्रकार आहे, फुलाफुलात प्रकार आहेत. मोगऱ्याचं फूल आहे, गुलाबाचं फूल आहे, गलांड्याचं फूल आहे, जास्वंदीचं फूल आहे. फुलाफुलात जसे प्रकार आहेत तसे दुधात प्रकार आहेत. म्हणले दुधात म्हशीच्या दुधाने ताकद येते का चपळ होत, नुसतं जाम गमिल होतं. म्हणून गावरान गाईच्या दुधानं चपळता येते का ताकद येते, चपळता येते. बरोबर आहे का. बकरीच्या दुधानं, अवधान द्या जरा, लक्ष द्या जरा. बकरीच्या दुधानं काय होतं, लेकराला जर सर्दी झालीच, आई साऱ्या दवाखान्यातून मिळून आणलं तरी लेकरच पार नाका शेंबुडी का शेंबडात नाक आहे हेच कळत नाही. आणि मग तिची आजी सांगते, बाबा पाना साऱ्या दवाखान्यात नेलं, वाप जेवण आणली, मग गोळ्या खाऊ घातल्या माया नाताला, पण ते रायनात नुसतं फारफूर करत. मग एक जुनी आजीबाई काय म्हणली माहितीये का, बाई तुझ्या नाताची जर सर्दी घालायची असेल तर तुझ्याकडे सकरतीचं सुगडं किंवा बोळक आहे का. तुमच्याकडे काय म्हणतात सकरतीचं, बोळक. ती म्हणली हाय ना. मग असं कर ना, तुमच्याकडे बकरी आहे का. ती म्हणली मग रानातून चरून येते असं. मग असं कर ना, मग बकरी आल्यानंतर तिचं एक ग्लास भर दूध का आणि बोळक काय कर, भाकरी थापायच्या वेळेस बर का चुलीत टाक, लाल जरत होऊ दे आणि सांडशीनं त्याला पकड आणि बकरीच्या दुधामध्ये चिमूटभर हळद टाक आणि ते दूध त्या बोळक्यात टाक, फसफस फसफस उतू येतं. आता तंदूर चहा निघाला त्याचा. हे आमची आजी करायची बाबा. आता तंदूर चहा फसफस 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 उतू येतं बाबा. बर का गजानन बाबा, उतू आलं का लेकराला पाज आणि संध्याकाळी त्याला शिपणं म्हणतात. शिपणच म्हणतात.
शिपण करून पाच. सकाळी पोरग खुर नाही, खर नाही, ठुर नाही, फुर नाही. बकरीचं दूध तुम्हाला आम्हाला उपयोगी येतं तर कप काढण्याकरता. बाबा ऐका जरा लक्षपूर्वक. गाढविणीचं दूध काय उपयोगीला आहे आजीबाई? लेकराच्या जर पोटात आलंच आणि गाढविणीचं दूध जर चमचाभर पाजलं तर पोटातलं जातं म्हणतात. बरोबर आहे का? आणि म्हणून दुधात बदल आहे माय बापांनो, तसं फुलात बदल आहे. मग आमचं हे पंचमहाभूताचं फुल गुलाब करायचं का मोगरा करायचं का धोत्र्याचं करायचं? कोणतं करायचं? आणि हे फूल ज्याला कळालं, ज्याला उमजलं, ज्याला समजलं, ज्याला परमार्थ फक्त बाह्य स्वरूपाचं नाही आंतर स्वरूपाचं कळणं महत्वाचं आहे. पण परमार्थ म्हणजे कसं आहे का? भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव. म्हणून हे फूल फुलवा. कोणते फुल नाही, हे फूल फुलवा. आणि ज्याचं हे फूल फुललं ना माय बापांनो, त्याचं हे फूल सुकलं तरी सुगंध येते. असे काही फुलं आहेत ना. आता समजा पंढरपूरला गेला तुम्ही बरं का, आणि गेल्यानंतर तिथं पांडुरंगाच्या गळ्यात हार संतोष महाराज बरं का, नामदेव बुवा बरं का, बाबाजी पांडुरंगाच्या गळ्यातला हार आणि योगायोगानं तिथल्या पुजाऱ्यानं गजानन बाबा बरं का, सोहम महाराज योगायोगानं तिथल्या पुजाऱ्यानं आपल्याकडे दिला आणि जाऊ द्या, जा घेऊन तुम्हाला, किती आपल्याला आनंद होईल. आणि मग आपण मंदिराच्या बाहेर आलो, मग तो हार आपण फेकून देऊ का घरी घेऊन येऊ? प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून व्यवस्थित घरी आणला आणि देव घराला लावला. त्याचे पार पाकळ्या गळायला लागल्या, द्वारा राहिला आणि 2-3 फुलं चिटकून राहिले. पाहुणे आले, पाहुणे म्हणून का हो नामदेव महाराज काय हो द्वारा राहिला, त्याचे सगळे पाकळ्या गळून गेल्या, ते फेकून द्या. मान नामदेव महाराज म्हणले, महाराज भाग्यवान आहे मी का, पांडुरंगाच्या गळ्यातला हार आणि ऐन एकादशीच्या दिवशी माझ्याकडे दिला, तो माझा प्रसाद झाला. महाराज त्या हाराचा दोरा जरी राहिला तरी त्याची किंमत वाढल्या जाते. मग तसंच आहे. हे पंचमहाभूताचा देह आणि हे पंचमहाभूताचं फूल जर भगवंताच्या चरणावर जर वाहिलं तर मेल्यानंतर कितीतरी दिवस जिवंत राहतं. विठ्ठल 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 विठाला 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 विठाला. आता जवळजवळ बऱ्याचशा परिसरामध्ये गजानन दादाच्या हस्ते बरेचसे सप्ताह राहतात. सप्ताह म्हणजे तुमच्या आमच्या जीवनामध्ये वारकरी संप्रदाय आनंद निर्माण करण्याचं कार्य करतो. सप्ताहामध्ये आपण जर आता काही काही ठिकाणी सप्ताह चालू झाले तर बाकीचे लगेच म्हणजे लागले येवळायला. कार्यक्रमाच्या निमित्तानं बाहेर गेलो महाराज, सत्य घडली घटना. आणि नाशिकमध्ये कीर्तनाला गेलो, मला काही उमजाणार, ते लाईट लागले. मी मस्त तिथं 7-8 वेळेस कार्यक्रम केला बाबा, योगेश भैया 7-8 वेळेस कार्यक्रम केला. पण मला रात्रीचं काही उमजानाच आणि ड्रायव्हरला काही समजाना. आम्ही फिरून त्याच जागेवर यायचो. किती फिरलं का तिथंच. मी म्हणले मधून घालभर गल्लीतून घातली, आवाज यायला लागला. म्हणलं सप्ताह जवळच आहे. आणि एक जण तिथून चाललेला, तिथून आता येणे मागचा पुढची विचार करा, मागून गेला ना पीप असं वाजलं. ते त्याचं करा कोण आहे? मी म्हणलं बाबा आहे. ते बाबा म्हणल्यावर असं पाहिलं त्याने. म्हणलं सप्ताह कुठे आहे? ते म्हणे तुला ऐकू आहे ना का? म्हणलं ऐकू जरी येत असलं तरी मला ते गल्लीतून जाता येत नाही, बिल्डिंग आहेत भरपूर, आवाज खणकतो, कोण्याही गल्लीतून आवाज निघतो, मला सांगा ना. ते म्हणले कुठून आला? मी म्हणलो नेवाशा तालुक्यातून. ते म्हणे काय आला? मी म्हणलं कीर्तन झालं का वाऱ्याचा कार्यक्रम आहे. बाबा मी मग आता विषयाला घ्यायचं त्याला. म्हणलं सप्त्याला बिप्त्याला जाता का नाही? ते म्हणे तेवढाच उद्योग घ्या आम्हाला. मी म्हणलं मग ज्ञानेश्वरी पारणाला बसले असता ना तुम्ही? ते म्हणले पारणाला बसले, इथं पत्ते खेळून मुळे झाला ना, कुठं पारणाला बसो. औरंगाबादला दवाखान्यात घ्याय ना मला. मी म्हणलं पारणाला नाही? ते म्हणे मी म्हणलं मग हरिपाठाला तर जात असता ना तुम्ही? ते म्हणले हरिपाठाला जातो. इथं पाठाला पाणी नाही, कुठं हरिपाठाला जातो? म्हणलं बरी हुंबले का आता ही.
मी म्हणलं मग कीर्तनाला कीर्तनाला माळकरी तर साऱ्या दुनियाचे लाभाडे. बाबा मला असं वाटलं उतरून मोठमोठ्याहून रडावं ढोरासारखं. मी म्हणलो काय? ते म्हणे माळकरी तर साऱ्या दुनियाचे लाभाडे. मी म्हणलं माळकरी नाही लाभाड. ते म्हणे मग म्हणलं लबाडाने माळा घातल्या. माळकरी नाही लबाड. आता बरेच जणांचे लग्न जमाना ना पोराला माळ घालतोय म्हाताऱ्याला माळ. बाबा पाना एखादीला बाबा माळकरी नाही लबाड. लबाडाने माळा घातल्या. मी म्हणलं सप्त्यात तुम्ही कुडाच नाही. ते म्हणे फक्त एका ठिकाणी. म्हणलं कुडा? ते म्हणे साऱ्याच्या अदोगर. म्हणलं कुडा? वदने कवना घेता साऱ्याच्या अदोगर पत्रवाळीन हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा कृष्णा. आणि बातन लाभ शिंकडी असलं काय कोणाची इरपंगत होत नाही तर देऊ नाही. कृष्णा कृष्णा हरे हरे. आणि पुरी भाजी गुलाबजाम वाचला. हरे राम राम राम. हे अजून 2 टाकना माना तुम्ही बाबा. मागच्याला पोहोचत नाही पोहोचत आहे ते याच लगेच रावण रे राज्य तो गंभीर केले रे. अरे काय तो लोकाला गंभीर केलं बाबा. सप्ताह याच्या करता नसतो. सप्ताह याच्या करता नसतो. सप्ताह याच्या करता असतो. विठ्ठल 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 आम्हाला आमचं हे पंचमहाभूताचं फुल साधू संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर फुलवायचं मायबापांनो. आणि ज्यावेळेस हे साधू संतांच्या सानिध्यामध्ये जाईल हे मनच काय होईल. मन मोगरा अर्पुणीश्वरा मन मोगरा अर्पुणीश्वरा भगवंती मन ही शिवंती अनुभव भगवंती. हे मन हे शिवंती अनुभव भगवंती. मन हे शिवंती अनुभव भगवंती. भगवंती वा वा वा. काय बाबा नुसतं धिंगाणाच आहे. नामदेव महाराज म्हणले आता 2 पखद्याचे म्हणजे हे होईन त्याला काय होईन गठ्ठा होईन म्हणले. ते म्हणले एकच पखवाद लावा अर्ध ते वाजिते अर्ध हे वाजिते. म्हणलं कसं शिल्लक आहे? ते म्हणे आम्ही लहानपणी फेफशा घ्यायचो म्हणे. 1 रुपयाची ईदभर फेफशी राहायची आणि ती ब्लेड पानाने अर्धी कापायची अर्धी त्याला ना अर्धी याला असं राहायचं. पण जाऊ दे वाजणारे मस्त आहेत म्हणणारे मस्त आहेत. टाळकरी बाबा मजेचे आहेत आनंदाचे आहेत जोमातले आहेत करणमधले आहेत आनंद देणारे आहेत मायबापांनो. आता जर यांचा मोगरा फुलला महाराजांनी डोईफोडे महाराजांनी तुमचं खरोखर डोकं फोडून त्याच्यात विचार घातलेत. आडनावच त्यांचं डोईफोडे बाबा. कारण की हे सांभाळणं पण महत्वाचं नाहीये. आता हे का साधे तऱ्हेचे राहतात का? म्हणजे पोहरं सांभाळणं सुद्धा बेकार काय माय बापांनो. लेकरं सांभाळणं म्हणजे नॉट इज जोक. म्हणजे खतरनाक राहतात.
कोण्या कोण्या गावातले, कोण्या कोण्या प्रांतातले, कोण्या कोण्या भागातले, सगळ्याला जीव लावायचा, सगळ्याला सांभाळायचं, सगळ्याला जीव घालायचं, व्यवस्थितरित्या त्यांचं संगोपन करायचं, त्यांची प्रफुल्लता किंवा त्यांची तेजस्विता टिकून ठेवायची. हे महाराज मंडळीचं जरा रिस्कीच काम आहे. कारण की मी नाही सांभाळू शकत बाबा अशी पोरं. कारण की मला रोजच हिंडावं लागत आहे. आणि महाराजांचं रामायण कथा आणि तुमच्या सर्वांची साथ जर असेल तर हे सहज शक्य होत असतं. कारण की नुसतं पोरांच्या फेवर सुद्धा पोरांचं भागत नाही. ग्रामस्थांची, आजूबाजूंची, तुमच्यासारख्यांची साथ जर असेल तर हे सगळं यांचं भागू शकतं. अनेक पोहरं जवळजवळ 100-200 पोहरं सांभाळतात. ते फी घेणारच आहे. कारण की काही काही जण म्हणतात मग पोरं सांभाळते म्हणजे काय, आहेत ना बरेचसे जण, हाईच. आता आम्हाला कधी कधी घराचेच म्हणतात. आता आम्ही कार्यक्रम करून जर 2-2:30ला गेलो आणि बंगल्यात जर बेल वाजली आणि बेल वाजवली जर मंडळी जर उठता म्हणली आलं बाय कीर्तन, काय उपयोग आहे माय बापांनो. आणि म्हणून हे सांभाळणं फार महत्वाचं आहे बाबा. लॉकडाऊन मध्ये नियम रामनवमी हनुमान जयंतीचं पिरियड लॉकडाऊन पडला बाबा. भनाकलेवन झाले ना सारे. म्हणजे मला वाटत होतं गाडीत शिटवा, काय ना बचत गट उचलू गाड्या घेतल्या ते ऐकले. भयानक परिस्थिती आली. मग काही कामाला जायला लागली, अमुक तमुक करायला लागले. इथे आमच्या कृष्ण महाराजांनी काम सुरू केलं. म्हणजे कोणत्याही कामात कशातही टाका तो गडी तयार आहे. लाजला नाही, फिजला नाही. मी म्हणलं मला तरी घ्यायचा. ते मला बाबा काय बाबा जास्त करता का असं म्हणून. बाबा म्हणजे कशातही बी काम करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. त्यांनी म्हणजे लॉकडाऊन आपल्याला काय मानायला गेलं नाही. मी म्हणलं मला बी लॉकडाऊन काय वाटलं नाही बा लॉकडाऊन. काही जण म्हणले बाबा लॉकडाऊन लय डेंजर गेला. लॉकडाऊन खऱ्याला चांगला गेला आणि लबाडाला घोटाळ्यात पाळलं. याची टोपी त्याच्या डोक्यात घालताच नाही आली. एक सांगतो, जे सत्य आहेत त्यांना लॉकडाऊनचं काय वाटलंय नाही. पण जे खोटे आहेत, जे लबाड आहे, त्यांचं सगळं बंद झालं मायबापांनो. आणि म्हणून आपण त्याचे आहोत ना. लॉकडाऊन मध्ये सुद्धा सांभाळण्याची ताकद त्याच्यात. सांभाळलं त्यांनी लॉकडाऊन आणि तो सांभाळण्याकरता सामर्थ्यशाली आहे. काही पण ते दिलं त्यानं, भरपूर दिलं लॉकडाऊन मध्ये. आणि म्हणून एक लक्षात ठेवा मायबापांनो, कौन कहता भगवान आते नहीं रे, कौन कहता